मला ना साधारण 8 दिवसाचा गॅप ठेवून चेहऱ्याच्या स्किनची स्पेशल काळजी घ्यायला खूप आवडतं. त्यासाठी मी होममेड मास्क किंवा माझ्या गरजेनुसार चांगल्या ब्रँडचे प्रॉडक्ट मागवते. त्या निमित्ताने आपणच आपले लाड करून घ्यायचे. हलक्या हाताने व्यवस्थित मसाज देखील होतो आणि त्याचा नक्कीच फायदा होतो. त्या दृष्टीने फॉक्सटेलचं स्किन रेडियन्स मास्क हे प्रॉडक्ट मागवलं. छान वाटलं प्रॉडक्ट. सुगंध पण छान आहे आणि अप्लाय सुद्धा इझी होतं. चेहऱ्याला छान चमक यावी किंवा तो टाईट वाटावा आणि इन्स्टंट ग्लो हवा असेल ना, तर कॉफी आणि मध हे सुद्धा एकत्र करून मी कधीतरी लावते आणि कॉफीचे जे बारीक दाणे असतात ते हलक्या हाताने आपण छान त्याचा चेहऱ्यावर मसाज केला ना, की त्याच्यामुळे ब्लॅक हेड, व्हाईट हेड्स जाण्यासाठी पण त्याचा फायदा होतो. आणि असं सगळे प्रकारचे मास्क लावून झाले आणि ते छान सुकल्यावर हलक्या हाताने मालिश करून धुतल्यानंतर मी गुलाब जलचा स्प्रे करते चेहऱ्यावर. त्याच्याने आणि हेल्दी वाटते स्किन. कधीतरी असे फेस शीट मास्क देखील वापरते. सध्या गरमीच्या दृष्टीने त्याची जास्त गरज वाटते आणि त्याच्याने मस्त कूल फील होतं. तो कसा वापरायचा आणि त्याच्यात काय काय असतं हे सगळे डिटेल्स देखील पॅकवर दिलेले असतात. मला हा प्रकार खूप आवडतो आणि छान वाटते बघा स्किन. स्वतःला आनंदी ठेवण्याचा हा एक इझी मार्ग आहे. हा आता आयुर्वेदिक फेस पॅक मी लावलेला आहे, दह्यात मिक्स केलेला आहे आणि हे आयुर्वेदिक फेस पॅक पण लावायला मला खूप आवडतो. चंदन, मुलतानी माती आणि बरंच काय काय असतं त्याच्यात. त्यामुळे त्याचा सुगंध, थंडावा तर मन प्रसन्न करतंच, पण स्किन पण छान टाईट करतं. अशी स्किन केअर घेतली की फायदा तर होतोच. त्याशिवाय आपल्याला आवडतंय आणि आपण ते करतोय, हा आनंद पण एक वेगळा असतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण जास्त फ्रेश आणि छान असं स्वतःला फील करतो आणि काहीच हरकत नाहीये. जर आपला फायदा होतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्यासाठी केल्याच पाहिजे.